जनतेच्या समस्येच्या बातम्या। मुंबई गोवा महामार्गावरील होणाऱ्या अपघातांचं शुल्ककाष्ठ संपेना। बोरघर येथील महामार्गावर रस्त्यावर 2-3 दिवसापासून सतत अपघात होऊन आजपर्यंत 5 अपघात झालेले आढळून येतात। आज दिवसभरात 2 अपघात झालेले आहेत। या दोन्ही अपघातात 5 का 6 व्यक्ती जखमी झालेले आहेत। संपूर्ण महामार्ग हा धोकादायक झाल्याचं दिसून येत आहे। येथील ग्रामस्थांनी याबाबत आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की हा महामार्ग नसून हा मृत्यूचा मार्ग आहे, असं तीव्र राग व्यक्त करण्यात आलेला दिसून येत आहे। तुम्ही हे बघताय, आता आपण बोरघर नाथूनगर हद्दीवर आहोत आणि ह्या रस्त्याची तुम्ही अवस्था बघता इथे। हे तिकडे कॉन्क्रीटचे 2 पट्टे, त्याला जोड पट्टा म्हणून डांबरीचा पट्टा इथे मारलेला आहे आणि ह्या डांबरीच्या पट्ट्यावर आता खड्डे पडलेले आहेत आणि खड्डे पडल्यामुळे इथे गाड्या जम घेत आहेत। गाड्या जम होऊन इथे डिवायडर किंवा त्या गर्डरला इथे आदलून इथे परत तिथे अपघात होत आहेत। इथे तुम्ही बघितलं तर हे रस्त्याची सुद्धा काय अवस्था आहे, इथे तळ्या बाहेर पडलेल्या आहेत। हे जर एखादा अपघात होऊन जर इथे तळीवर आपटलं तर ती तळी उठणार आहे, त्यामुळे इथे जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे। बरेच वेळा आम्ही हायवेचे अधिकारी किंवा PWD यांच्याकडे संपर्क साधला असता PWD वाले बोलतात की ते हायवेवाले अधिकारी बघतील। हायवेवाले सांगतात की आम्ही खड्डे ठेकेदाराला भरायला सांगितले, ते सगळे दुर्लक्ष करतात आणि इथे गणपतीचा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे। तर याच्यात लवकर यांनी उपाययोजना केली नाही तर आम्ही आंदोलन करण्याच्या मार्गावर आहोत।